अध्यात्मामध्ये सुरुवात कशी झाली तुमची? सर्वसाधारणच व्यक्ती होतो. सर्वसाधारणच सगळेजण सुरुवात करतात. ओढ कुणाला असते, कुणाला नसते. संस्कार असतात लहानपणी बालपणात जे झालेले संस्कार असतात, त्या संस्कारांची बीजे असतात. जे तारुण्यपणी येत असताना कोणाला ते प्रॉपर वेनी ते पुढे जातात, तर कोणी-कोणी ते मार्ग भटकतात. हा सगळा नियतीचा खेळ असतो. नियतीने जे काही ठरवून दिलेलं असतं आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दल, तर त्या व्यक्तीनुसार जो प्रारब्ध ठरलेला असतो, त्या प्रारब्धाने आपण त्या गोष्टी घडत जातो. पण आपण अ, या देहाच्या परिस्थितीनुसार जे झालेल्या ज्या घटना आहेत, कारण की उपदेशाला मी कोणाचाही मानत नव्हतो. असा एक व्यक्ती घरातला असल्यासारखाच एक म्हणजे नास्तिक? नास्तिक नाही म्हणू शकत पूर्णपणे, पण बऱ्यापैकी होतो. अ, फक्त एवढंच माहिती होतं, की देवळामध्ये जायचं आणि देवाला नमस्कार करायचा. तोही भाव काय असतो, समर्पण काय असतं, त्या गोष्टी कुठल्याही लेव्हलपर्यंत काहीच माहिती नाही. आणि कोणी जरी मला समजावून सांगितलं जरी समजा, की "किरण तू अशा गोष्टी करू नकोस" किंवा असे काही जे उपदेश देणारे मित्र असतात, नातलग असतात किंवा कोणी असतात, जवळची व्यक्ती असतात, तरी त्या उपदेशाला मान्य करणारा मी व्यक्ती नव्हतो. म्हणून बरं. अशा वेळेला मग काय होतं ना, की ज्या ईश्वराला जर समजा त्यांनी आपल्याला इथे आणलेलं आहे आणि त्यांनी जर आपली एक जर्नी सेट केलेली आहे, तर या जर्नीला मग कुठे ना कुठे ते त्याला वळणावरती आणण्यासाठी मग त्या परिस्थिती तशा घडवून आणतात. बरोबर. म्हणून माझं जे अध्यात्म जे घडलेलं आहे या देहातलं, ते परिस्थितीनुसार घडलेलं अध्यात्म आहे. संकटानुसार घडलेलं समर्पण आहे. म्हणून उपदेशाला न मानता त्या सिच्युएशन क्रिएट झाल्यानंतरचं हे घडलेलं एक चमत्कारिक आपला एक आध्यात्मिक प्रवास हा सुरू झालेला आहे, बरं. असं म्हणायला हरकत नाही.